TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। मालवण राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून आणि शिवप्रेमींनी तसेच भगिनींनी काळ्या रंगाच्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आहे। महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नौदलाने सिंधुदुर्ग किल्ल्यानजीक राजकोट येथे तब्बल 5 कोटी रुपये खर्चून राजकोट किल्ल्याच्या आणि त्यात 15 फूट उंच चबुतऱ्यावर 28 फूट उंचीचा ब्रांझ धातूचा पुतळा उभारण्यात आला होता। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून आणि शिवप्रेमींनी तसेच भगिनींनी काळ्या रंगाच्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आहे। यावेळी प्रांत अध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार पुरंदर हवेली तालुका अध्यक्ष शासन नियुक्त नगरसेवक श्री प्रशांत शेठ भाडळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी फुरसुंगी येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक दुग्धाभिषेक करण्यात आला। महिला भगिनी यामध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्षा सौ अरुणाताई हरपळे, जयश्रीताई पुणेकर, हवेली तालुका महिला अध्यक्ष सौ प्राचीदिदी शितोळे देशमुख, युवती अध्यक्षा प्रतीक्षा बाजारे, सौ वृषालीताई करचे, अंजली भाडळे, संगीता सनस, दीप्ती कालगावे, ऋतिका जोशी, सचिता शिंदे, पल्लवी भाकरे, कल्पना गपट, सीमा पंडित, सरोजिनी पवार, पूजा सोनवणे, सुहासिनी कुंदूर, पुष्पा सडेकर, उत्तम भाऊ गायकवाड, रवींद्र सातव मानकरी, श्री चंद्रकांत उर्फ पप्पूशेठ धमाळ, महेंद्र चौरे, मयूर हरपळे, रविराज चोरघडे, निखिल सरोडे, सचिन गावडे, गणेश भाडळे, लकी परदेशी, अमित मोरे, प्रतीक तांगडे, सौरभ सातव, अभिजित भाडळे, विनायक भाडळे याचबरोबर स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भागातील